ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरकारने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करावी, अन्यथा मराठ्यांची फसवणूक होईल। सतेज पाटील। सरसकट आरक्षणाची जी मागणी होती ती पूर्ण झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणं गरजेचं आहे, अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल। मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात बोलले, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप बोलले नाहीत। 15 दिवसानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिसूचनेबद्दलचा खुलासा शासनाकडून होणं गरजेचं आहे। मराठा समाजाबद्दल काढली गेलेली अधिसूचना यातील कायद्याच्या बाजूला सत्यता आणि वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली गेली पाहिजे। वेट अँड वॉच ची भूमिका करावी लागेल आणि शासनाचं नेमकं काय धोरण आहे हे थोड्या दिवसात लोकांना कळेल, असे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। पाहूया पुढे ते काय म्हणतात। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला असं वाटतं? नाही, मला वाटतं आता ह्यातला कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं आहे, कारण की जी सरसकट आरक्षणाची मागणी होती ती नेमकी पूर्ण झाली आहे का, आणि यामधून 15 दिवसानंतर यामधून काय घडणार आहे हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला वाटतं हा एक वेगळ्या पद्धतीनं संभ्रमावस्था यातून निर्माण होते, आणि मला वाटतं आता आज सकाळपासून अनेक लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत की यातून खरं काय। पण ही अधिसूचना मराठा समाजापुरती मर्यादित आहे का, अजून ती त्याचा विस्तार केलेला आहे, ह्या सगळ्याचा खुलासा मला वाटतं शासनाकडून आज उद्या होईल। कारण की यावर मुख्यमंत्री महोदयांनी विधान केलं, परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विधान कुठंच आम्हाला अजून ऐकायला मिळत नाही। आणि म्हणून यातली जी संभ्रम अवस्था आहे, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्या दूर होणं अभिप्रेत आहे शासनाकडून, नाहीतर ती मराठा समाजाची फसवणूक होती। दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात की या निर्णयामुळे महाराष्ट्रात असंतोष निर्माण होईल आणि या निर्णयाशी मी असहमत आहे। नाही, म्हणूनच मी म्हणतोय ना की आता भुजबळ साहेब जर मुख्यमंत्री राज्याचे निर्णय घेतात, भुजबळ साहेब एक वेगळ्या पद्धतीनं त्यांचं बोलणं त्या ठिकाणी चालू आहे, अनेक लोक खाजगीत वेगळ्या पद्धतीने बोलतात, आणि म्हणून मला वाटतं मराठा समाजाबद्दलची जी अधिसूचना केलेली आहे त्याची कायदेशीर बाब, त्यातली सत्यता ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली गेली पाहिजे असं आमचं मत आहे। कारण की 15 दिवसानंतर काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे यात, आणि म्हणून मला वाटतं थोडं आता वेट अँड वॉच करावं लागेल, कारण की शासनाचं नेमकं धोरण काय हे थोड्या दिवसात लोकांनाही कळेल। खरं तर तेलंगणामध्ये काँग्रेसनं आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी जातीनिहाय जनगणनाची सूचना दिलेली आहे असं म्हटलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये ही सगळी आरक्षणाची जी प्रोसेस आहे ती कॉम्प्लेक्स झालेली आहे। जातीनिहाय जनगणना झाली तर महाराष्ट्रात त्याचा फायदा। मला वाटते देशामध्येच राहुल गांधीजीने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केलेली, काँग्रेस पक्षानेही केलेली, आणि म्हणून ह्या जे अल्टिमेट सोल्युशन काय घेतलं, ही जनगणना करणं हा एक पहिला टप्पा त्या ठिकाणी असणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जे पूर्वीचं आरक्षण होतं ते टिकवण्याच्या दृष्टीनं काही शासनाकडून प्रयत्न होणार आहेत काय, तो प्रयत्न होणं अभिप्रेत त्या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून मला वाटतं याच्याकडं पॉलिटिकल न बघता सत्तेत असणाऱ्या केंद्रात आणि राज्यातल्या सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षण 100%च कसं मिळेल हा प्रयत्न करणं अपेक्षित आहे। लोकसभेची निवडणूक आघाडी भक्कम असल्याचं सांगितलं जाते, मात्र भाजप कुठेतरी इंडिया आघाडी फोडताना सक्सेस होताना दिसते। तो प्रयत्न त्यांचा करतील, परंतु मी परवाही म्हणलं 2024ची निवडणूक ही देशातली जनता विरुद्ध भाजप असणार आहे, आणि देशातली जनता आता भाजपला कंटाळलेली आहे। नाही, आता ममता बॅनर्जींनी सांगितलेला त्याचा काही परिणाम होणार नाही, आणि वरिष्ठ पातळीवरचा हा विषय आहे, मी त्याच्यावर प्रतिक्रिया करणं संयुक्त आहे। तुमच्या अजूनही चर्चा अजून वेळ आहे, निवडणुका सुरू होतील तशी अजून बऱ्याच गोष्टी पुढे स्पष्ट होतील।